शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिकमधून महायुतीची उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा होती। मात्र गत काही आठवड्यांपासून महायुतीत तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ पाहायला मिळत असून नाशिकमध्ये देखील रोज नवनवीन नावांची चर्चा होत आहे। अशातच आता नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार असल्याचं समजतंय। 20 किंवा 21 एप्रिल रोजी या नव्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असून हा नवीन चेहरा भाजपकडून मिळणार असल्याचं बोललं जात आहे। महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून मोठा पेच निर्माण झालेला आहे। तिन्ही पक्षांचे सुमारे डझनभर नावे चर्चेत येऊनही ही जागा कोणाला सुटेल व कोण उमेदवार असेल याबाबतचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच आहे। दुसरीकडे कार्यकर्ते मात्र संभ्रमात दिसत आहेत। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असताना शिवसेना शिंदे गटही नाशिकसाठी आग्रही असून जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचेही नाव पुढे आले आहे। एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने जागा वाटप करून प्रचारात आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे मात्र महायुतीत अनेक मतदारसंघात जागा वाटपाचे घोडे अडले आहे। त्यात सर्वाधिक लक्षवेधी नाशिक लोकसभेची जागा ठरत आहे। प्रारंभी शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यात या जागेवरून जोरदार रस्सीखेच होती। मात्र त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही नाशिकवर दावा ठोकल्याने हा तिढा आणखी गुंतागुंतीचा झाला। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे हेवीवेट नेते छगन भुजबळांनी दिल्लीवरून उमेदवारीसाठी माझे नाव आल्याचं सांगत चुरस निर्माण केली। त्यामुळे शिवसेना शिंदे गटही धास्तावला व विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना आतापर्यंत 5 वेळा मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। मात्र त्यांच्या हाती ठोस असे काहीच पडले नसल्याचे दिसत आहे। दुसरीकडे नाशिक लोकसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असताना मराठा समाजाने तीव्र विरोध केल्याने भाजपनेही नाशिकच्या जागेबाबत पुन्हा आढावा घेतल्याचं बोललं जात आहे। तर शिंदे गट नाशिकसाठी पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत असून भाजपने खासदार हेमंत गोडसेंना विरोध दर्शवला असल्याचं कळते। त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी उमेदवाराचा चेहरा बदलण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकची जागा महत्त्वाची मानली जात असून जिल्ह्यात एकूण 15 आमदार निवडून येतात। त्यामुळे खासदारकीसह आमदारकीकडे सर्व पक्षांची नजर असल्यामुळे त्या दृष्टीने उमेदवाराची निवड केली जात आहे। म्हणूनच महायुतीत नाशिकच्या जागेबाबत आता भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यातच लवकरच नाशिक महापालिका निवडणूक देखील होणार आहे। त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनंतर विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। यामुळे नाशिकची जागा सर्वच पक्षांसाठी चुरशीची बनली आहे। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।